केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला। आता या अर्थसंकल्पात ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यांच्या वाट्याला बरंच काही आलं, परंतु महाराष्ट्राला व विशेषतः शेतकऱ्यांना यातून काय मिळालं हा प्रश्न विचारला गेला। आता सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्या घोषणा या अर्थसंकल्पात झाल्या ते आपण अगदी थोडक्यात पाहू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर दरवेळीप्रमाणे विरोधकांनी टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पाने सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि एअर कंडिशनर यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर कमी होतील की जास्त याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते। केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात कर कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला। या अर्थसंकल्पातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे वैयक्तिक वापरासाठी आयात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटी 20% वरून 10% करण्यात आली आहे। म्हणजेच मोबाईल, टीव्ही, एसी स्वस्त झाले। आता हे किती स्वस्त झाले ते आपण उदाहरणासह पाहू। समजा एखादा मोबाईल पूर्वी 20,000 होता, तर त्यावर पूर्वी 20% कस्टम ड्युटी लागत होती, म्हणजे 4,000 रुपये द्यावे लागत होते। शिवाय जीएसटी वगैरे इतर कर मिळवून साधारणतः 13,500 रुपये अतिरिक्त द्यावे लागत होते। म्हणजेच 20,000चा मोबाईल आपल्याला 37,500 रुपयांना मिळत होता। परंतु आता कस्टम ड्युटी 10%वर आली, म्हणजेच आता हा मोबाईल 35,500 रुपयांना मिळणार आहे। टीव्ही, एसी यासारख्या उत्पादनांच्या किमतीतही अशीच घट होणार आहे। आता महाराष्ट्राला काय काय मिळालं ते एकदा पाहू। राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान करेल। शैक्षणिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य शक्य होईल। मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन केले जातील। नंबर 2, महात्मा गांधी ग्राम स्वराज खादीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणनासाठी असेल। नंबर 3, एक जिल्हा एक उत्पादन याला प्रोत्साहन दिले जाईल। नंबर 4, क्रीडा उपकरणे डिझाईन आणि उत्पादन करण्याची योजना आहे। नंबर 5, औद्योगिक समूह पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे। नंबर 6, MSME साठी सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाईल। नंबर 7, सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्युलर अभ्यासक्रम डिझाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। टियर 2 आणि 3 स्तरापर्यंत प्रशिक्षण दिले जाईल। नंबर 8, माल वाहतुकीसाठी माल वाहतूक कॉरिडॉर बांधले जातील। नंबर 9, 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर 2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी 11.2 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे। 2026-27 मध्ये ही रक्कम 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल। नंबर 10, खासगी विकासकांसाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार करण्यात आला आहे। सरकार अंशतः हमी देईल। नंबर 11, माल वाहतुकीसाठी एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर बांधला जाईल। पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत या बंदराला जोडण्यासाठी योजना देखील आहे। वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित केले जातील। नंबर 12, 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील। नंबर 13, देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाईल। नंबर 14, मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील। नंबर 15, विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाईल। सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांना काय काय मिळालं ते एकदा पाहू। देशातील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने विशेष आराखडा तयार केला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन कापूस उत्पादन योजना जाहीर केली आहे। या 5 वर्षांच्या मिशनद्वारे कापसाची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे बियाणे आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे। यामुळे कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने मत्स्य व्यवसाय साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे। यासाठी 500 नवीन जलाशयांचा विकास केला जाणार आहे। तसेच नारळ, चंदन आणि काजू यासारख्या उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल। विशेष म्हणजे भारताच्या काजू आणि कोकोला आता जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। पशुपालन हा शेतीला पूरक असलेला मुख्य व्यवसाय आहे। या व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी सरकारने क्रेडिट लिंक सबसिडी कार्यक्रमाची घोषणा केली आहे। या अंतर्गत पशुपालकांना सुलभ कर्ज आणि अनुदान दिले जाईल। तसेच पशुधन उत्पादक संघटनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या सामूहिक ताकदीला बळकटी दिली जाणार आहे। तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी मागे राहू नये म्हणून सरकारने भारत विस्तार नावाचे बहुभाषिक AI टूल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। हे टूल शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत शेतीविषयक सल्ला, हवामानाचा अंदाज आणि बाजारभावाची अचूक माहिती पुरवणार आहे।
यामुळे अगदी दुर्गम भागातील शेतकरीही डिजिटल पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन करू शकणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि या अर्थसंकल्पाबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.